फ्रोझन 2. फ्रोझन 2. आधी एक माझा फ्रोझन 1 एपिसोड येऊन गेलाय. आता हा फ्रोझन 2 आहे. दोन्ही विषयांची एकमेकांचा काहीही संबंध नाही. मुंबईवरनं पुण्याला चाललो होतो. वॉल्वोची बस पकडली दादरला. पुण्याला प्रयोग होता, माझा प्रयोग होता म्हणून मी निघालो. आणि माझ्या शेजारच्या सीटवर, वॉल्वोमध्ये 2 सीट्स आणि इकडे 2 सीट्स अशा, आणि मध्ये काय म्हणतात त्याला, जायचा रस्ता. तर त्या माझ्या बाजूच्या सीटवर एक कपल बसलं होतं. त्याच्या अगोदर ते आत येताना, मी जरा सगळीकडे लवकरच जाऊन बसतो म्हणा, तर ते आत येताना त्यांनी काय म्हणजे व्हीलचेअर होती, व्हीलचेअर, ती व्हीलचेअर त्यांनी फोल्ड केली आणि नवरा 2 काय हाडांची मुटकुळ असलेले, लाळ गळतीये, डोकं प्रचंड मोठं, शरीर अजिबात वाढलेलं नाही आणि डोकं असं चिकटलेलं, असं असं सतत लडबडणारं, अशी 2 मुटकुळे देह घेऊन सीटवर बसला. मुलगा मुलगी होते ते. थोडंसं काय होतं, प्रवासाच्या सुरुवातीला असं काही दृश्य बघितलं, मला जायचं होतं माझा प्रयोग करायला, पण नाही म्हटलं तरी आपण डिस्टर्ब होतोच ना शेवटी. मला खूप त्रास व्हायला लागला की काय हे असं, कुठच्या जन्मीचे भोग हे सगळे, की म्हणून आत्ता भोगायला लागतं हे सगळं, अपुरे राहिलेले पूर्वीच्या जन्मीचे. शेवटी या विषयाकडे वळायला लागतं, श्रद्धा अंधश्रद्धा बाजूला ठेवून किंवा सत्य बाजूला ठेवून. दोन्ही मुलांचं तो पुढचे 3-3.5 तास अतिशय अतिशय आत्मीयतेने नवरा बायको करत होते. त्यांच्यासाठीची लाळेरी, मुलीसाठीचं लाळेर, छान असं काय म्हणतात त्याला, अशी एखादी परी असलेलं चित्र, मुलासाठीचं लाळेर, असा कोणतरी बंदूक घेतलेला असा, असं काहीतरी, असं सगळं होतं. दोघांच्या वॉटर बॉटल्स वेगळ्या होत्या, दोघांनाही भरवणं चालू होतं. आणि ते जे काय म्हणतील, हे हवं ते हवं, असं सतत आई वडील विचारायचे. आणि ते असे लाळ गळल्यामुळे आणि असं डोकं सतत लटपटत असल्यामुळे असे खून करायचे. जास्त त्यांना हाताची बोटं किंवा हात उचलताच येत नव्हते. खिडकीच्या बाहेर मी काय बघणार होतो, मी थोडासा त्यांच्याचकडे बघत होतो, आई वडिलांकडे बघत होतो. किती किती आत्मीयतेने चाललं होतं सगळं. आणि अहो, एवढ्या 3-3.5 तासाच्या प्रवासात कुठेही चिडणं नाही हो. रोक, ते थांब, काही चिडणंच नाही. हो काय, हे हवंय का, बर 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 बर, हा देतो 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 देतो, असं चालू होतं. ते मराठी नव्हते, कारण हिंदीमध्ये बोलत होते. मी ऐकत होतो. का कोण जाणे, डिस्टर्ब व्हायचो, परत खिडकीच्या बाहेर बघायचो आणि परत शेवटी त्यांच्याकडे पुन्हा बघायला लागलोच मी. असं सतत होत होतं. काय त्यांचे लाड होते हो त्यावेळेला. आई वडील अतिशय साध्या वेशात होते, अतिशय साध्या वेशात, पण ह्यांचे लाड अगदी काय विचारू नका. आणि बघा, दुर्दैव बघा की त्यांचे लाड होत आहेत हेही त्यांना कळत नव्हतं, तरी हे लाड करत होते. आणि 2 अशी सगळी आकर असलेली अशी, म्हणजे मला कसं सांगू मी तुम्हाला काय ते दृश्य होतं. ते अशी मांडीवर घेऊन बसलेले वडील आणि आई, ती 2 मुलं. पुणा स्टेशन आलं. पुणा स्टेशन आल्यानंतर मी उतरलो आणि त्यांची व्हीलचेअर जी होती ती मी खाली घेतली. तेवढं नाही नाही ठीक आहे, हम ले लेते थे. म्हटलं नाही नाही असं नाही, म्हटलं मेरे को कोई तकलीफ नाही म्हटलं. आणि मी व्हीलचेअर खाली ठेवली. त्यांनी त्या 2 मुटकुळ्यांना आणून एका व्हीलचेअरमध्ये ठेवलं. आणि मी सहज त्यांना म्हटलं चेहऱ्यावरनं असं वाटतंय, म्हटलं जुळी आहेत काही. हा हा, जुडवे है, एक बेटा एक बेटी, जुडवे आहे, भगवान ने दिए. म्हटलं खूप, म्हटलं शिकायला मिळालं म्हटलं. आणि छोटेपण, माझ्यातलं छोटेपण मला जाणवलं म्हटलं. आणि तुमच्यातलं मोठेपणाला माझा विनम्र प्रणाम. म्हटलं काय सहनशक्ती आहे तुमची, किती अथांग तुमचं प्रेम म्हटलं मुलांवर. तर ते म्हणाले नहीं नहीं ऐसा कुछ नहीं है, अभी देखिए हमारे 2 गहने हैं, गहने. अभी गहने तो ऐसे कैसे गहने हैं वो हमारे, उनसे तो प्यार रहता ही है ना.
आणि तरी बायकोला तेवढं असं केलं, डोपर असं मारलं. हे औरत लोग कभी गहने को प्यार नहीं करती, ऐसा हुआ है क्या? हमारे 2 गहने हैं, गहने भगवान ने दिए हुए. अच्छा, हम निकले भी. आणि मी त्यांना टाटा बाय बाय केलं. व्हीलचेअर चालत होती, मागून वात्रटगिरी करत आई वडील चालत होते. त्या मुलांना काही कळत होतं का त्या वात्रटगिरीतलं वगैरे? काही माहीत नाही मला, नव्हतंच कळत. आणि अचानक मी भानावर आलो, अरे मला प्रयोग करायचा आहे, लोकांना जिंकायचं आहे. त्या मनस्थितीतून प्रयोग सुंदर सादर करण्याच्या मनस्थितीत यायला वेळ लागतो थोडा, पण प्रयोग जीव खाऊन केला. परमेश्वराच्या कृपेने चांगला झाला, लोकांचे आशीर्वाद मिळाले, अमाप प्रेम मिळालं. पण तरीही कार्यक्रम संपल्यानंतर मात्र ते जगावेगळे आई वडील आणि त्यांचे तो 2 गहनेच मला दिसत होते, गहनेच मला दिसत होते. असं घडलं सगळं. I was totally frozen. I was totally frozen.